गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी विलास वालदे, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जरंडी, तालुका सोयगाव, जिल्हा औरंगाबाद ह्या ठिकाणी ऑनलाईन शिक्षणमध्ये मी आपले स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय गणित प्रकरण 4 कोण व कोणांच्या जोड्या हा प्रकरण शिकत आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोण व कोणांच्या जोड्या शिकण्याच्या अगोदर आपण काय शिकले आहोत ते आपण बघू, थोडं रिव्हिजन करू. तर ह्या ठिकाणी आपण कोण व कोणांच्या जोड्या शिकण्या अगोदर आपल्याला जे माहिती आहे, लघुकोन हे किती अंश मापाचे असते, तर लघुकोन असते 90 अंशापेक्षा कमी. लघुकोनाचे माप किती असते, 90 अंशापेक्षा कमी. त्याला आपण काय म्हणतो, लघुकोन असं म्हणतो. त्याला काय म्हणतो, लघुकोन. दुसरं असते काटकोनाचं माप किती असते, 90 डिग्री. काटकोनाचं माप किती असते, 90 डिग्री. ठीक आहे. विशाल कोन म्हणजे 90पेक्षा जास्त. सरळ कोन म्हणजे 180. प्रविशाल कोन म्हणजे 180पेक्षा जास्त. शून्य कोन म्हणजे जिथं कोन तयारच झालेला नाही, पूर्ण कोन म्हणजे 360. ठीक आहे. तर कोटी कोन आणि काटकोन हे 90 स्वरूपाचे यायला पाहिजे. तर ह्या उदाहरणावर आपल्याला इथं चर्चा करूया म्हणून दिलेलं आहे. बघा काय दिलेलं आहे, खालील विधानांची चर्चा करा. विधान बरोबर असल्यास त्याचे उदाहरण द्या. विधान चूक असल्यास कारण सांगा. विधान चूक असल्यास काय करा म्हणते, कारण सांगा. पहिला काय दिलं आहे, दोन लघु कोन परस्परांचे कोटी कोन असू शकतात. दोन लघु कोन परस्परांचे कोटी कोन असू शकतात. तर हे काय आहे, दोन लघु कोन जे आहे ते बरोबर आहे. कारण की दोन लघु कोन, समजा एक लघुकोन समजा 60 मापाचा आहे, 60, आणि दुसरा जो आहे तो 30 मापाचा आहे. ठीक आहे. हे काय असतील, परस्परांचे कोटीकोन असू शकतात. हे काय आहे, दोन लघुकोन परस्परांचे कोटीकोन असू शकतात. तर हा बरोबर आहे. ठीक आहे. दुसरा जे आहे, दोन काटकोन परस्परांचे कोटीकोन असू शकतात. हा चुकीचा आहे. दोन काटकोन परस्परांचे कोटीकोन राहू शकणार का, नाही. कारण की एकाच काटकोनाचं माप 90 डिग्री असते. मग काटकोनांच्या कोटीकोन किती, 90 डिग्रीचे असतात. म्हणून हा काय आहे, चूक आहे. कारण की दोन काटकोन काय होतील, 90पेक्षा जास्त जातील. ठीक आहे. तिसरा आहे, एक लघुकोन व एक विशाल कोन हे परस्परांचे कोटीकोन असू शकतात. हा सुद्धा चूक आहे. कारण की एक लघुकोन समजा 30 डिग्रीचा आहे. ठीक आहे, 30 डिग्रीचा आहे. आणि दुसरा विशाल कोन कितीचा असेल, विशाल कोन जो असेल तो 90पेक्षा जास्त असेल. म्हणजे 100 समजा, 90पेक्षा जास्त आहे म्हणजे समजा आपण त्याला 100 पकडू. ठीक आहे. तर पकडू 100. तर जर 100वर जरी आपण पकडलं तर मग काय झालं, हे 130 झालं. आणि कोटीकोन काय आहे, 90 डिग्रीचा पाहिजे. म्हणून काय आहे, हे चूक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला दिलेलं आहे, दोन लघुकोन परस्परांचे पूरक कोन असू शकतात. दोन लघुकोन 90 डिग्रीपेक्षा कमी असेल तर त्यांना काय म्हणतो आपण, लघुकोन. आता दोन लघुकोन 90पेक्षा कमी असेल तर मग ते 180चे होतील का पूरक कोन, नाही. तर हा काय असा असेल, चूक आहे. कारण की दोन लघुकोन समजा 90पेक्षा कमी असतात म्हणून ते पूरक कोन असू शकत नाही. कारण की पूरक कोनाची किती असते, 180 असते. पूरक कोनाच्या मापांची बेरीज किती व्हायला पाहिजे, 180 व्हायला पाहिजे. ठीक आहे. सॉरी. दोन काटकोन परस्परांचे पूरक कोन असतात. हा बरोबर आहे. कारण की दोन काटकोन म्हणजे 90 डिग्री आणि त्यांची बेरीज किती होईल, 180 होईल. म्हणून हा काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे, एक लघुकोन व एक विशाल कोन परस्परांचे पूरक कोन असू शकतात. तर हा सुद्धा बरोबर आहे. कारण की विशाल कोन किती, समजा 90पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. विशाल कोन कसा आहे, 90पेक्षा जास्त आहे. तर समजा एक 100 घेऊ. 100 घेतलं समजा. ठीक आहे. 100 घेतलं कशाचं, विशाल कोनचं. ठीक आहे. आणि लघु कोनाचं किती घेतलं, समजा 80 घेतलं. ठीक आहे. 90पेक्षा लहान म्हणजे 80. तर यांची बेरीज किती झाली, 180 झाली. बेरीज किती, तर हे काय झाले, पूरक कोन असू शकतात. काय असं, पूरक कोन असू शकतात. ठीक आहे. तर ते आपल्याला
कारणसुद्धा आपण सांगू शकतो. ह्या लघुकोन जे असतील तर समजा 90च्या खालीलची बेरीज 180 येऊ शकत नाही, त्याच्यामुळे ते चूक आहे. तर प्रत्येकाचे उदाहरण का बरं चूक आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर हा पहिला काय आहे बरोबर आहे, त्याच्यानंतर हे शेवटचे 2 बरोबर आहे. ठीक आहे. आणि हे 3 काय आहे चूक आहे, 3 काय आहे चूक आहे. आलं लक्षात. आता ह्या ठिकाणी जाणून घेऊया म्हणून दिलं आहे. काय दिलं आहे? जाणून घेऊया. तर ह्या ठिकाणी आपल्याला किरण दिलेली आहे. ठीक आहे. काय दिलेलं आहे? किरण दिलेले आहेत. बघा काय विरुद्ध किरण म्हणून सांगितलेलं आहे. काय आहे? विरुद्ध किरण, ऑपोजिट रे. विरुद्ध किरण म्हणजे काय? ऑपोजिट रे. तर ह्या ठिकाणी सांगितलं आहे शेजारील आकृतीतील किरणांची नावे सांगा. शेजारील आकृतीतील किरणांची नावे सांगा. आता हा या बाजूला काय आहे म्हणजे वाढतच जाणार आहे. किरण काय आहे या बाजूला वाढतच जातो. तो सुरू कुठून झाला तर त्याचा शिरोबिंदू समजा बी आहे. काय? शिरोबिंदू बी आहे किंवा आरंभबिंदू म्हणू आपण. किरणाच्या आरंभबिंदूचे नाव सांगा. किरणाचा आरंभबिंदू कोणता आहे? बी आहे. किरणाचा आरंभबिंदू कोणता आहे? ह्या ठिकाणी बी हा किरणाचा आरंभबिंदू आहे. आकृती 1 मधील कोणाचे नाव लिहा. आकृती 1 मधील कोणाचे नाव काय होईल? ए बी सी हा कोण होऊ शकतो? बरोबर आहे. आकृती 1 मधील कोणाचे नाव काय होते? कोण ए बी आणि सी. आकृती 1 मधील, आकृती ही जी 1 आहे, आकृती 1 मधील कोणाचं नाव काय झालं? ए बी सी. हा बी आणि हा सी. आकृती 1 मधील कोणाचं नाव काय झालं? ए बी सी. आलं लक्षात. आता शेजारील आकृती 2 मधील कोणाचे नाव लिहा. आता आकृती 2 मध्ये इथला बिंदू इथं ॲरो दाखवला आहे म्हणजे इथं येऊन पोहोचला आहे. बरोबर आहे. इथून इथे येऊन पोहोचलो. तर हा काय झाला? सरळ कोन म्हणतो आपण. सरळ कोन. ठीक आहे. सरळ कोन झाला तर याला आपण काय म्हणू शकतो? तर ए बी सी असं म्हणू शकतो. बरोबर आहे. ए बी सी कोन ए बी बी सी. कोन ए बी सी. आकृतीतील बी हा आरंभ बिंदू. बी काय आहे? हा आरंभ बिंदू आहे. असल्या किरणाची नावे लिहा. किरण बी ए. किरणांची नावे कोणते हे? काय लिहायचं? किरण. किरण किरण कोणता आहे? बी ए. किरण बी ए आणि बी सी. किरण बी ए आणि व बी सी. किरण बी ए व बी सी. किरण बी ए व बी सी हे काय झाली? किरणांची नावे झाली. किरणांची नावे लिहा. किरण बी ए व बी सी. किरण बी ए व बी सी. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी काय दिलेले आहे? पुन्हा आकृती 1 मध्ये किरण बी सी व किरण बी ए मिळून एक विशाल कोन होतो. बरोबर आहे. हा विशाल कोन झाला आहे म्हणजे आकृती 1 मध्ये किरण बी ए व किरण बी सी मिळून हा काय झाला? विशाल कोन झाला. 1 मधील गोष्ट. ठीक आहे. कारण की 90पेक्षा जास्त झाला आहे. बरोबर आहे. तर विशाल कोन होतो. तर आकृती 2 मध्ये किरण बी सी व किरण बी ए मिळून काय होतो? सरळ कोन होतो. तर हा आकृती 2 मध्ये काय झाला आहे? सरळ कोन झालेला आहे. याला काय म्हणतो आपण? सरळ कोन. हा आहे सरळ कोन. ठीक आहे. हा झाला तुमचा सरळ कोन. याला सरळ कोन म्हणतो आपण. ठीक आहे. सरळ. आणि हा जो आहे तो विशाल कोन. ठीक आहे. येथे किरण बी सी व किरण बी ए. हा किरण बी सी आणि किरण बी ए हे एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत. हे काय आहे? एकमेकांचे एकाच आरंभ बिंदूतून विरुद्ध बाजूला जातात म्हणून हे काय? एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत. दोन्ही आकृतीमध्ये बी ए आणि बी सी हे काय आहेत? एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत. दोन्ही आकृतीमध्ये येथे किरण बी सी व बी ए, इथून बी ए आणि बी सी, इथून बी ए आणि बी सी हे एकमेकांचे कसे आहेत? विरुद्ध किरण आहेत. तर हे तुम्हाला समजलेलं आहे असं मी समजतो. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी पुन्हा काय दिलं आहे बघा. हे मला समजले. काय समजले? तर 2
सॉरी. दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो व त्या किरणांनी एक रेषा तयार होते. त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण म्हणतात. काय दिलेले आहे? ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू, त्या मागील आकृतीमध्ये दोन किरणांचा आरंभ बिंदू काय होता? बी होता. बी काय होता? हा आरंभ बिंदू होता. बरोबर आहे. आणि अशा पद्धतीनं इकडे ए आणि इकडे सी होता. बरोबर आहे. तर ज्या किरणाचा आरंभ बिंदू सामायिक असतो, हा आरंभ बिंदू काय झाला? सामायिक. व त्या किरणांनी एक रेषा तयार होते. त्या किरणांना परस्पराचे विरुद्ध किरण असे म्हणतात. काय म्हणतात? परस्पराचे विरुद्ध किरण असे म्हणतात. आता सराव संच 18 बघा. काय दिलेलं आहे आपल्याला? शेजारील आकृतीतील विरुद्ध किरणांची नावे लिहा. शेजारील आकृतीतील विरुद्ध किरणांची नावे लिहा. तर विरुद्ध किरणांची नावे आपल्याला लिहायची. कोणकोणती आहेत विरुद्ध किरणांची नावे? हा काय झाला? पी झाला आरंभ बिंदू. पी काय झाला? आरंभ बिंदू. मग पी एल व पी एल व पी एम हे काय झालं? विरुद्ध किरण झालं. मग काय झाला? पी एन व पी टी हे काय झाले? एकमेकाचे विरुद्ध किरण झाले. पी एन व पी टी हे सुद्धा काय झाले? एकमेकाचे विरुद्ध किरण झाले. ठीक आहे. पी एन व पी टी हा व आहे पी एन व पी टी. त्याच्यानंतर एन पी एन व पी टी. त्याच्यानंतर किरण पी एम व किरण पी टी हे विरुद्ध किरण आहेत का? तर आताच आपण लिहिलं आहे पी एन व पी टी हे काय आहेत? विरुद्ध किरण आहेत. पी एन व पी टी काय आहेत? विरुद्ध किरण. सकारण लिहा. तर आताच आपण बघितलं त्याचं सकारण काय आहे? ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो, यांचा आरंभ बिंदू पी कसा आहे? सामायिक आहे. पी हा आरंभ बिंदू, दोन किरणांचा पी हा आरंभ बिंदू सामायिक आहे आणि त्या किरणांनी एक रेषा तयार होते. ठीक आहे. तर त्यांना काय म्हणतात? विरुद्ध किरण. तर ते झालं पी हा आरंभ बिंदू आहे आणि पी एन पी टी हे एका सरळ रेषेत आहे. किरणांनी एक सरळ रेषा तयार होते म्हणून ते परस्परांचे विरुद्ध किरण आहेत. म्हणून ते काय आहे? आपण लिहिलं जायचं पी एन व पी टी विरुद्ध किरणांची नावे. तर ते परस्परांचे विरुद्ध किरण आहेत. तर ह्या ठिकाणी उदाहरण संग्रह सराव संच 18 आणि त्याच्या अगोदरचे विरुद्ध किरण हे जे आहे सराव संच 18 तुम्हाला वहीमध्ये लिहायचंच आहे आणि त्याच्या अगोदरचे हे विरुद्ध किरण वगैरे तुम्हाला माहिती लिहायची आहे. ही जी आहे विरुद्ध किरण वगैरेची माहिती तुम्हाला लिहायची आहे आणि वहीमध्ये लिहिल्यानंतर त्याचा फोटो मला पाठवायचा आहे. ठीक आहे. आणि व्हिडिओ न समजल्यास पुन्हा बघा आणि जिथे तुम्हाला आवडला तिथे लाईक करा आणि सबस्क्राईब करा.